प्रेज द लॉर्ड. आज आपण स्तोत्र 2 पाहूया. परमेश्वराच्या अभिषिक्तांचे राज्य. राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे? लोक व्यर्थ योजना का करीत आहे? परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्तांविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत. सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की चला आपण त्याची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्यांचे पाश फेकून देऊ. स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे. प्रभू त्याचा उपहास करीत आहे. पुढे तो त्याशी संयुक्त होऊन बोलेल. तो संतप्त होऊन त्यांना घाबरे करील. तो म्हणेल, मी आपल्या पवित्र सियोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठ केला आहे. मी परमेश्वराचा निर्णय कळवितो. तो मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. माझ्याजवळ माग, म्हणजे मी तुला राष्ट्रीय वतन दाखल देईन. पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन. लोहदंडाने तू त्यांना फोडून काढशील. कुंभाराच्या मडक्यासारखा तू त्यांचा चुराडा करशील. राजांनो, आता शहाणे व्हा. पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या. भीड धरून परमेश्वराची सेवा करा. कंपित होऊन हर्ष करा. पुत्राने रागवू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये म्हणून त्यांचे चुंबन घ्या, कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल. त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत. आमेन. परमेश्वर सर्वांसाठी स्तोत्र 2 आशीर्वादित करो. इथे देवाचं आपल्या वचन सांगत आहे की भीड धरून परमेश्वराची सेवा करा, कंपित होऊन हर्ष करा. आणि खरोखर आज आपल्याला ती काळाची गरज आहे की भीड धरून आपल्याला परमेश्वराची सेवा करायची. कंपित होऊन, घाबरून आणि हर्षाने, आनंदाने आपल्याला काय करायची? परमेश्वराची सेवा करायची. त्यासाठी आपण ते सहाय्य आपण परमेश्वराकडूनच घेणं गरजेचं, कारण परमेश्वराच्या सहाय्याशिवाय आपण व्यर्थ आहोत, नाही का? आपली दृष्टी आपण पर्वताकडे लावायची की जिथून आपल्याला सहाय्य येतं. स्तोत्र 121 या वचनानुसार आपण देवाकडे म्हणायचं की देवा परमेश्वरा, आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावतो, तुझ्यापासूनच आम्हाला सहाय्य आहे. देवाच्या सहाय्याने आपण देवाचं कार्य करण्याचा, भीड धरून त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करायचा. कंपित होऊन हर्ष करून करायची ती सेवा. हा असा अनुग्रह आपण परमेश्वराकडे मागूया. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वादित करो. आमेन.